हॅलो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज TCS स्टेटमेंट. मागे आपण DCS स्टेटमेंट बघितलं होतं आणि त्याचे टाईप्स बघितले होते. आज आपण TCS स्टेटमेंट बघणार आहे. SQL आणि PLSQLचा पार्ट आहे. ओके, काय आहे TCS स्टेटमेंट ते आधी बघू, देन त्याचे कमांड्स बघू कोणकोणते आहेत ते. TCS स्टँड फॉर ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. TCLला काय म्हटलं आहे? ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. These commands are used for maintaining consistency of a database and for the management of transaction made by the DML statement. जे DML कमांड्समधून ज्या कुठल्या त्यांच्या कमांड्स येतात DML कमांड्सच्या, त्याला मॅनेज करण्यासाठी आणि त्याचा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी TCS स्टेटमेंटचा यूज केला जाते. ओके, म्हणजे काय करते, त्या कमांड्सचा जो डेटा आहे तो काय करते, ट्रान्झॅक्ट करते फ्रॉम वन टू अनादर. अ ट्रान्झॅक्शन इज अ सेट ऑफ SQL. ट्रान्झॅक्शन्स मीन्स काय आहे? सेट ऑफ SQL दॅट आर एक्झिक्युटेड ऑन द डेटा स्टोअर्ड इन DBMS. जो DBMSमध्ये आपण डेटा स्टोअर करतो त्याला, त्या डेटाचं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी SQL या स्टेटमेंटमध्ये TCLचा यूज केला जाते, TCL कमांड्सचा. ओके, whenever any transaction is made, these transactions are temporarily happen in database. आणि हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे हे टेम्पररीसाठी आपण यूज करू शकतो. म्हणजे परमनंटली डेटा आपण ट्रान्झॅक्ट करू शकत नाही, टेम्पररीली, काही वेळासाठी, काही दिवसासाठी, काही तासासाठी, याप्रमाणे आपण डेटा काय करू शकतो, ट्रान्झॅक्ट करू शकतो. सो टू मेक द चेंजेस परमनंट वी यूज TCL कमांड. आणि जर आपल्याला त्याचे परमनंट चेंजेस करायचे असेल तर TCL कमांड्समध्ये वेगळ्या कुठल्या अजून कमांड्स आहेत, त्या कमांड्सचा आपल्याला यूज करायचा आहे. ओके, TCL मध्ये 3 कमांड्स दिलेले आहेत: कमिट, रोलबॅक आणि सेव्ह पॉईंट. फर्स्ट कमिट काय आहे ते बघू. दिस कमांड इज युज्ड टू सेव्ह द डेटा परमनंटली. म्हणजे जो डेटा आपण ट्रान्झॅक्ट करत आहे तो डेटा परमनंटली सेव्ह करण्यासाठी कमिट या कमांड्सचा यूज केला जाते. व्हेनेवर वी परफॉर्म एनी ऑफ द DL कमांड लाईक इन्सर्ट, डिलीट और अपडेट, दिस कॅन बी रोल बॅक इफ द डेटा इज नॉट स्टोअर्ड परमनंटली. जर आपण डेटा परमनंटली स्टोअर्ड नाही करत असेल तर DDLमध्ये आपण ज्या इन्सर्ट, डिलीट, अपडेटच्या ज्या कमांड्स आहे त्या कमांड्सचा आपण रोलबॅक कमांड्समध्ये यूज करून आपण तो काय करू शकतो, परमनंटली डेटा डिलीट करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, किंवा जर जो डेटा परमनंट स्टोअर झाला आहे त्याला आपण काय करू शकतो, डिलीट, इन्सर्ट आणि अपडेट करू शकतो. ओके, जे आपण DDL कमांडमध्ये यूज केला आहे. तर त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, जर परमनंटली डेटा स्टोअर झाला असेल तर DDL कमांडचा यूज करून घ्यायचा आहे या TCL कमांड्समध्ये. ओके, सो इन ऑर्डर टू बी ॲट द सेफर साईड, कमिट कमांड इज यूज्ड. सेफर साईडसाठी आपण कमिट कमांडचा यूज करतो. ओके, कमिट असा तुम्हाला काय कमांड द्यायची आहे, म्हणजे तो डेटा काय होईल, परमनंटली सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर आहे रोलबॅक. रोलबॅकमध्ये काय करायचं आहे, दिस कमांड इज यूज्ड टू गेट द डेटा अँड रिस्टोअर द डेटा टू द लास्ट सेव्ह पॉईंट. ओके, आपण डेटा काय करत आहे, रिस्टोअर करत आहे रोलबॅकचा यूज करून, रोलबॅक या कमांडचा यूज करून. ओके, आणि इफ ड्यू टू सम रिझन्स द डेटा इन्सर्टेड, डिलीटेड, अपडेट इज नॉट अ करेक्ट. ओके, जर डेटा काही रिझनसाठी आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, डिलीट करायचा, अपडेट करायचा आहे, बिकॉज दीज आर नॉट अ करेक्ट डेटा. ओके, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, रोलबॅक किंवा मग सेव्ह पॉईंटचा यूज करून त्या डेटाला काय करायचं आहे, तुम्हाला सेव्ह करायचं आहे. ओके, तर तुम्हाला रोलबॅक कधी यूज करायचं आहे, जेव्हा तुम्हाला डेटाला रिस्टोअर करायचं आहे तेव्हा. त्यानंतर सेव्ह पॉईंट या कमांडचा यूज कधी करायचा आहे, दिस कमांड इज यूज्ड टू सेव्ह द डेटा ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट टेम्पररीली.
जर डेटा तुम्हाला टेम्पररीली सेव्ह करायचा असेल, नॉट परमनंटली करायचं असेल, तर कुठली कमांड यूज करायची आहे? कमिट. आता जर तुम्हाला टेम्पररीली डेटा सेव्ह करायचा असेल तर सेव्ह पॉईंट ए असा तुम्हाला डेटा काय करायचा आहे, अशी कमांड काय करायची आहे, यूज करायची आहे त्या स्पेसिफिक डेटासाठी. सो दॅट व्हेन एव्हर नीडेड कॅन बी रोल बॅक टू दॅट पर्टिक्युलर पॉईंट. म्हणजे तुम्ही सेव्ह पॉईंट जर यूज केला तर तो डेटा काय आहे, टेम्पररीली सेव्ह करून आहे. तर तुम्ही त्या डेटासाठी रोलबॅक यूज करू शकता. रोलबॅक यूज केलं तर डेटा काय होईल, इन्सर्ट विल अपडेट होईल. ओके, हे काय झाले, कमांड्स झाले. कशाचे? TCLचे. असे 3 कमांड्स दिलेले आहे. ओके, आणि त्याचा यूज आपल्याला कसा, कधी, कुठे करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. थँक्यू स्टुडंट्स.